आपण जी जी कारणं सांगू ती सगळी दशरथानं सांगितली. तुम्हाला तिकडं त्रास होतोय का? मग तुम्हाला अयोध्येतच जागा देतो ना, इकडंच यज्ञ करा म्हणजे त्रासच नको. किती दिवस पळणार असं? हिथं त्रास होतो इकडं पळा, हिथं त्रास होतो इकडं पळा, हिथं त्रास होतो इकडं पळा. अरे आता सगळीकडेच त्रास होतो, मग वरती पळा. कशासाठी पळा? तिथं का नाही उभं राहायचं? दशरथ तुम्हाला अयोध्येत नाही करायचा का यज्ञ? नाही. मग असं करू का? काय यज्ञ रक्षणासाठी मी येऊ का? तुझं वय आता 60 शांती झालं, तू तिथं येऊन प्रवचन करशील मेल्या. मला यज्ञभूमीवरती प्रवचन नकोय, संरक्षण हवंय. नाही तर साधारणतः 60 शांत झाले की माणूस हे सदन बोलायला लागतं. काय राक्षसाला मारून काय होणार आहे? झाली 60, बुद्धी पण नाठी झाली, आपलं आयुष्यही संपत आलं. आय वॉन्ट यंग ब्लड. पिढी नवीन तयार करायची. तुझ्यावरती डोका आपटून माठ फुटण्यापलीकडे काही होणार नाही. दशरथा तू नाही, मला पाहिजे तर राम. आणि तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं, अरे मग या मुलाला आपण विष्णू याग करून का जन्माला घातला जर पाठवायचा नव्हता? यातना कोणाला होत नाही दशरथा? बापाला होतात, शिक्षकाला होतात, आईला होतात, सगळ्यांना होतात. पण याचा अर्थ सीमेवर संकट सुरू झाल्यानंतर सैनिक असलेल्या पोराला पाठवायचा नाही का? मग त्याच्याकडनं कमांडो ट्रेनिंग आपण का करून घेतलं? मग त्याला प्रशिक्षित कशासाठी केला? दशरथ खूप रडले. देऊ कसा स्वप्राण माझा बंध विमोचन, देव कसा स्वप्राण माझा बंध विमोचन, सुवर्ण दक्षिणा दान पात्रे वस्त्रे घे नाना, प्राण ही देईन तुम्हा पायी, मांडू नको निर्वाण ऋषिरे, देऊ कसा स्वप्राण माझा बंध विमोचन. दशरथाच्या डोळ्यात पाणी, कौसल्याच्या डोळ्यात पाणी. हे पाहिल्यानंतर विश्वामित्राने फक्त एकच वाक्य सांगितलं, कौसल्ये रडसी काय, रडसी काय, कौसल्ये रडसी काय, भीरू कशी वीर माय. वीराची आई घाबरट कशी, भीरू कशी वीर माय. कौसल्ये विसरलीस का धर्मशास्त्र काय सांगतं? उभय वंश धन्य होत पुत्र रणी रंगता. जसं अध्यात्मामध्ये भक्त तरे तारी 42 कुळी हा नियम आहे, तसं धर्मशास्त्र हे सांगतं, न्यायासाठी धर्मासाठी सज्जनांच्या साठी ज्या घरातलं पोर आपल्या रणांगणावरती रंगून जातं त्याच्या उभय कुळांचे उद्धार होत असतात. विसरलीस काय? उभय वंश धन्य होत पुत्र रणी रंगता. असा उपदेश विश्वामित्रांचा लक्षात घेतल्यावर दशरथाने आपलं मन आवरलं, कौसल्याने आवरलं, रामरायाला पाठवलं. तेव्हा कुठे रामराय काय ते आम्हाला समजले, म्हणून इतकी वर्ष उत्सव चालू राहिले. आणि आज आपल्याला हेच तर पाहायचं आहे. शिवचरित्र आपण या रामकथेशी ताडणार. या शिवचरित्रामधल्या छत्रपती शिवरायांच्या हृदयातला राम असाच माता पित्यांच्या प्रयत्नाने अनेक संस्कारांनी कसा जागला आणि योग्य प्रसंगी तो कसा प्रगटला, या गोष्टीचं आज पहिलं प्राथमिक दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. या दृष्टीनं रामकथेतला
दशरथ कौशल्येचा मानस, वसिष्ठ विश्वामित्रांचं त्याला असलेलं अनुमोदन आणि त्याच्यानंतर रामचंद्रांना पराक्रमासाठी सगळं पटांगण रिकामं करून द्यावं, सगळं नभांगण त्यांच्या हाती द्यावं असा सगळ्यांचा मानस तोच शिवचरित्रामध्ये कसा दिसतो यासाठी पूर्वरंग संपवताना अभंगाचं गायन फक्त इतकंच करायचं. सारे ग प ग ध प ग रि ग राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. किंचित काळ भजन, सर्वांनी गोड भजन करावं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. महाराज की जय. माझ्यानंतर आपण म्हणावं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र करूया. गोपाल कृष्ण महाराज की जय. दे
भस्म उडे रुंड भस्म उडे रुंड माळा भस्म उडी रुंड हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा भस्म उडे रुंड भस्म उडी रुंड माळा माळा रुंड माळा. महाराष्ट्राची राजधानी देवगिरी. या देवगिरीवरचं राजा रामदेवाचं राज्य संपलं. सर्व महाराष्ट्रभर घनघोर काळोख पसरला. त्याच देवगिरीच्या परिसरामध्ये असलेलं 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. त्या घृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये 2 सख्खे भाऊ नित्य जाऊन भगवंताची पूजा करतायत, आराधना करतायत, प्रार्थना करतायत. भगवंता शिवत्व मंगलत्व या सर्व विश्वास राखण्यासाठी प्रयत्न करायला आम्ही सिद्ध आहोत. पण काही यश दे, काही तुझ्या कृपेचा किरण आम्हाला जाणवत दे. भगवंता कितीही वैभव प्राप्त झालं तरी आम्ही तुझी सेवा करत राहू याच्यावर विश्वास ठेव देवा. भस्म उडी रुंड माळा भस्म उडी रुंड माळा माळा रुंड माळा. परंपरेनं आलेली दोघांकडे शेती आणि एके दिवशी शेत नांगरता नांगरता अचानक नांगर आडला, जमीन खोदली तर सोन्याच्या मोहरांनी भरलेले अनेक हंडे त्या भूमीतून मिळाले महाराज. आणि अशा त्या संपत्तीचा लक्ष्मीचा लाभ झाल्याबरोबर दोघा भावांच्या लक्षात आलं भगवान शंकरांनी किरण दाखवला. आता कर उभं शिवत्व या सगळ्या लक्ष्मीच्या आधारे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार भस्म उडे रुंड माळा भस्म उडी रुंड माळा भस्म उडी रुंड माळा रुंड माळा रुंड माळा. नमः पार्वती पते हर हर महादेव. कोण 2 माणसं ही तर भोसल्यांच्या वंशामधले हे 2 प्रखर योद्धे. एक मालोजी राजे भोसले आणि नंतर त्यांचे धाकटे बंधू विठोजी राजे भोसले. या दोघांनी अथक 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 उपासने आणि अर्थात अथक प्रयत्न भगवान शिवशंकरांची ही कृपा प्राप्त केली. आणि मग मात्र त्यांच्या आसपासचा देवगिरीचा सर्व प्रांत असा काही सुजलाम सुफलाम, अनेक धर्मशाळा काय, अनेक तलाव निर्माण करणं काय, उत्कृष्ट शेती काय. आणि आता जर ह्या शेतीला लुटायला कोणी आलं तर त्याच्या संरक्षणासाठी उभे केलेली फौज, त्याच्या हाती असलेले शस्त्र, त्याच्याबरोबर असलेलं घोडदळ, उत्कृष्ट प्रशासक म्हणून एक नमुना उभा केला.
आणि दौलताबादच्या किल्ल्यावर असलेल्या निजामशहाचा दिल खुश झाला. मालोजी राजांना बोलावून घेतलं. मालोजी राजे, आपका कार्य तो अभिनंदनीय है, लेकिन केवल देवगिरी के लिए क्यों? आम्ही आणखीन मोठी जहागीर देतो. सगळीच जहागीर सुजलाम सुफलाम करा. मालोजींच्या लक्षात आलं, एकदम काही राज्यक्रांती होत दिसते. यासाठी आवश्यक त्या शक्ती संचयासाठी काही वेळ थांबणंच आवश्यक आहे. काय हरकत आहे? कारण एकनाथ महाराजांचे गुरु सुद्धा म्हणजे जनार्दन स्वामी सुद्धा एक वेगळा मोठा कालखंड बादशहाचे सेवक म्हणूनच देवगिरीचा कारभार पाहत होते. अहो, या ठिकाणी कोणीतरी असाच आसुरी प्रवृत्तीचा माणूस अधिकारी म्हणून आला तर तो प्रजेला सतत छळत राहील. त्याच्यापेक्षा आपण इथे राहिलो तर काय छळ व्हायचा तो आपला होईल, प्रजेला तर सावली देता येईल. या कल्पनेनं मालोजी राजांनी ती जहागीर पत्करली. एक छोटीशी जहागीर विठोजी राजांना पण मिळाली. आणि या मालोजींचे पुत्र म्हणजे शहाजीराजे. शहाजीराजांनाही याच्या पुढची जहागीर निजाम शहाकडून मिळाली. शहाजी राजांची तलवार काय सांगावी महाराज. म्हणजे कित्येक वेळेला संकट पाहिल्यावर निजाम घाबरायचा, शहाजीराजे ताकदीनं उभे राहायचे. काय सांगता बळे बुवा, मी काय कादंबरी सांगायला आलो नाही. जे इतिहासाच्या कागदात आहे तेवढं वाचायचं आणि तेवढं सांगायचं. खरंच एक समय असा होता जेव्हा दिल्लीचा बादशहा शहाजहान म्हणजे औरंगजेबाची ही वडील हे दक्षिणेमधल्या या सगळ्या बादशहांना संपवण्याची इच्छा घेऊन खाली आले होते. मौज ही आहे, शहाजहान बादशहाच्या मनामध्ये सुद्धा हीच इच्छा होती की सगळ्या हिंदुस्थानाचा बादशहा फक्त एकच असला पाहिजे, मुघल बादशहा. आदिलशहा कोण, निजामशहा कोण, कुतुबशहा कोण, वरीदशहा कोण, त्यानेही जर बादशहा म्हणून राहायचं असेल तर आमचे मांडलिक म्हणून राहा, आमचे नौकर म्हणून राहा, आमचे सरदार म्हणून राहा. दादा शहाजहान सारखा मुघल सम्राट दिल्लीमध्ये असताना आदिलशहा नावाचा स्वतंत्र वेगळा बादशहा असतो, हमें नहीं चलेगा. निजामशहा नावाचा स्वतःचा एक बादशहा असतो, आमचा नोकर नसलेला बादशहा असतो. बायकोच्या ताजमहालासाठी दुसऱ्याचं शिवमंदिर हिसकावून घेणारा माणूस मी, ताजमहाल बांधण्यासाठी अनेकांच्या श्रद्धेवर तिखारा ठेवण्याची ताकद असलेला माणूस मी. या निजामशहाला काही संपवू शकत नाही काय. आदिलशहा कुठल्या झाडाचा पत्ता लेखाचा, या सगळ्यांचा पत्ता संपवण्यासाठी ते निघालं होतं प्रकरण. लाखाच्या वर सेना दिल्लीतून निघालेली. निजामशहा जो घाबरला, मला शहाजी राजे आपली काही ताकद नाही, आपण एक शरण जाऊया, नाही तर निजामशाही विसर्जित करूया. शहाजी राजे म्हणाले, का घाबरता? अहो, त्यांनी आतापर्यंत उत्तर प्रांतातले सपाट रस्ते पाहिले, सह्याद्रीच्या डोंगरांची उंची आणि दरीची खोली ही ज्यांनी अनुभवलीच नाही, त्या सैन्याची आपण कशाला एवढी मिजाज बाळगता? अहो, यांनी आपला शिवनेरी नुसता बघितला तरी चक्कर येऊन पडतील खाली. ह्याच्याकडच्या किल्ल्यांची उंची ती काय आणि रस्त्याची गुळगुळीतपणा ती काय. सह्याद्री आपला सगळ्यात मोठा पाठीराखा आहे, मात्र अट एक आहे, तुमचा जो सेनापती आहे त्याला फक्त सूचना द्या, मध्ये नाक घालू नका. मी माझ्या पद्धतीनं व्यूह रचून दाखवतो तुम्हाला. आणि खरंच इतिहासात नोंद आहे, ज्याला आपण आता अहिल्यानगर म्हणतो. या अहिल्यानगरच्या शेजारी भातवडी नावाचं जे गाव आहे, या भातवडी गावामध्ये उत्कृष्ट व्यूह रचून केवळ 18,000 फौज हाताशी असताना
1 लाखाची फौज घेऊन आलेला शहाजहान बादशहा शहाजीराजांनी पराभूत केला नव्हे, शहाजहानला गुडघ्यावरती खाली बसून तह करायला लागला निजामशहाशी. हे शौर्य शहाजीराजा. पण दुर्दैव कसं आहे महाराज, या शहाजी राजांच्यासाठी लखुजी जाधवांची मुलगी लग्नासाठी म्हणून शब्द टाकला. पटकन त्यांच्या मनामध्ये थोडा राग आला, तुम्ही आमच्या योग्यतेचे सरदार नाही, आता काय करावं. ओ, शहाजहान डोक्यावर चालून आला होता तेव्हा योग्यतेचे सरदार काय करत होते. शेवटी तलवारीनं दाखवली ना त्यांची योग्यता. बादशहाच्या मध्यस्थीनं तोही विवाह झाला आणि जिजाऊंच्या मनामध्ये ही कौशल्या जागी झाली. मनात असं आलं की अरे, निजामशहा सुद्धा ज्याला घाबरतात, अशा शहाजहानला मोगली सत्तेला माझा नवरा घाबरत नाही, हा माझा असा पराक्रमी नवरा आणि माझे वडील लखुजी जाधवराव हे दोघं जर महाराष्ट्रात एकत्र आले तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये दुसऱ्या कोणाचीच सत्ता उभी राहू शकत नाही. माझा नवऱ्याचा पराक्रम काय मला माहिती आहे, वडिलांचा पराक्रम काय मला माहिती आहे, असं मनामध्ये त्या बिचारीच्या चाललेला असताना एके दिवशी देवगिरीवरती एक अपघात झाला. निजामशहाचा दरबार सुटला. प्रत्येक सरदार आपापल्या सगळ्या लवाजम्यासह घरी जाऊ लागला. अशा वेळी अचानक खंडागळे नावाच्या सरदारांचा हत्ती उधळला. हत्ती जसा उधळला तसा वेडी वाकडी चाल करत कोणावरही कशीही घाव घालत तो जाऊ लागला. त्याला मर्यादित करावा, बंदिस्त करावा, एका जागी ठाणबंद करावा, यासाठी शहाजीराजे भोसले त्यांची तुकडी घेऊन धावले. पण ही तुकडी जर हत्तीपर्यंत पोहोचली तर एखाद्या हत्तीला थांबवण्यासाठी हत्तीवर तलवारीचे वार होते. याला फक्त एका जागी घेरबंद करायचं आहे, हत्तीवर तलवार चालवायची काही आवश्यकता नाही, हे सांगण्यासाठी खंडागळ्यांचे मित्र असणारे जाधव सरकार त्यांच्या तुकड्या पुढे झाल्या. हत्ती राहिला बाजूला. चकमक ह्या दोघांत झाली. भोसल्यांना थोपवायला आलेले जाधवराव आणि हत्तीवर चालून आलेले भोसल्यांचं पथक यामध्ये जी सगळी घमासान गडबड झाली, यात लखुजी जाधवांच्याकडचा एक वीर तलवारीनं मारला गेला. पुढे गेलेल्या लखुजींना हा निरोप मिळाल्याबरोबर वाऱ्याच्या वेगाने लखुजी परत आले आणि भोसल्यांच्या छावणीवरती त्यांच्या सगळ्या तुकडीवरती घमासान तलवार चालवली. इतकं सगळं झाल्यावर निजामशहा बाहेर आला. मग सगळ्यांचा समेट केला. तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा, काही कुणी जाणून बुजून या गोष्टी करत नाही. आता आमचं उशिरा येणं तुम्ही लक्षात घ्या, थोडंसं ठीक आहे, पण असं कुणी काही जाणून बुजून करत नसतं. अपघात झाला. निजामाने खूप सावरायचा प्रयत्न केला, पण लखुजींच्या डोक्यामध्ये जी तिडक बसली, माझ्या गटातल्या एकाला मारला या भोसल्यानं, भोसल्यांचं पुरं वाटोळं करणार हे यांच्या डोक्यात. आणि ह्याच गडबडीमध्ये भोसल्यांकडचाही एक माणूस मारला गेला होता. आम्ही वैर चालू ठेवणार हे यांच्या डोक्यात. वाईट या गोष्टीचं झालं. जिजाऊंचं स्वप्न साकार होण्याआधीच धुळीला मिळालं, नष्टच व्हायची वेळ आली. बरं, याही पलीकडे जाऊन आपल्या वडिलांना आज न उद्या समजेल. आत्ता ते रागवले, नंतर काही काळाने मी समजवू शकेन. स्वतःवर एक विश्वास होता. पण निजामशहाचा विश्वास आता शिल्लक नव्हता.
काही काळाने लखुजी जाधवराव त्यांच्या 4 मुलांच्या सह बादशहाच्या भेटीला आले. खरं लखुजींना 5 मुलगे होते. 5वा काही आजारी असल्यामुळे घरीच राहिला होता. 4 मुलगे आणि लखुजी जाधवराव निजामशहाच्या दरबारामध्ये आले. खरे दारातच वार्ता मिळाली, आज काही विशेष दरबार आहे, तलवारी काढून यावे. आता गेली 20 वर्ष आम्ही इथे नोकरी करतो, असा कधी विशेष दरबार बघितला नव्हता की जेव्हा तलवारी दरबाराच्या बाहेर काढून यायची असतात. मग वर्षातनं एकदा तरी आम्हाला माहिती असायला हवा होता, ऐसा कौन सा विशेष दरबार. लखुजी अब ध्यान तो रखो, निजाम शाह आखिर शाह है. तलवार बाहर. आपण अथक सेवा केली आहे आणि आपल्याला आपल्या सेवेच्या पुण्याईनं वाचवलं जाईलच, अशी अतुलनीय श्रद्धा मनामध्ये बाळगून लखुजी जाधवाने तलवार बाहेर ठेवली. मुलाने तलवारी बाहेर ठेवल्या. आतमध्ये पोचले. दरबारामध्ये फारसं कुणीच नव्हतं. निजामशहा एकटाच तख्तावरती होता. लखुजींना पाहिल्यानंतर निजामशहा फक्त उभे राहिले, पाठ वळवली, निघून गेले. लखुजींना अर्थ कळत नव्हता, दरबारातल्या लोकांना अर्थ कळाला होता. दरबाराच्या खांबाच्या मागे लपलेली माणसं बाहेर आली, ज्या सपासप तलवारी चालवल्या गेल्या. 4 भावांच्या सह जिजाऊंचे वडील शिंध्या होऊन मेले. 30 वर्ष प्रामाणिकपणे बादशहाच्या केलेल्या नोकरीचा बोनस मिळाला होता. प्रामाणिकपणे केलेल्या सगळ्या नोकरीचं फळ मिळालं होतं. अरे, ज्या बाबांची मी समजूत घालून मी परत शहाजी राजांच्याकडे त्यांना आणीन असं वाटलं होतं, बाबाही गेले. माझे सख्खे 4 भाऊ मारले गेले. अर्थात या सगळ्या गोंधळानंतर निजामशाहीच मुळात संपुष्टात आली. ती संपुष्टात येऊ नये म्हणून शहाजीराजे प्रयत्न करतायत. नवीन आलेल्या निजामाला स्वतःच्या मांडीवर घेऊन काही काळ शहाजीराजेने राज्यकारभार बघितला. शेवटी मनात आलं, जाऊ दे, याला मांडीवर घेऊन मी जर राज्यकारभार करू शकतो तर मीच का नाही करू शकत. आणि हा विचार डोक्यात घेऊन अचानक हिंदवी स्वराज्याची एक अशी भगवी शलाका बाहेर आली. नाशिक, इंदापूर, पुणे एवढ्या पट्ट्यावरच्या किल्ल्यांवरचे सगळे पाचशेही झेंडे उतरवण्यात आले. शहाजीराजांनी भगवा झेंडा उभा केला. मात्र दुर्दैव दुर्दैव दुर्दैव, सगळ्या बाकी सरदारांची जी साथ मिळायला पाहिजे ती मिळाली नाही. आणि म्हणून इतर 4ही बादशहांनी एकत्र येऊन शहाजी राजांच्या त्या स्वराज्यावरती इतकी भीषण चाल केली की शहाजी राजांनी उभे केलेले कारखाने, शहाजी राजांनी उभे केलेले किल्ले धडाधड तोफा लागून परत धुळीला मिळाले. आणि पर्याय नाही म्हणून पुन्हा हातावर हात बांधून आता मात्र विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात नोकर म्हणून उभं राहायची वेळ आली. जे स्वतः माझ्या स्वराज्यावर चालून आले होते त्यांची नोकरी करणं भाग आला. हा सगळा संघर्षमय कालखंड सुरू असताना जिजाऊंच्या उदरामध्ये शिवाजी राजे वाढतायत. आणि याच शिवनेरीवरती असलेल्या जिजाऊ माता त्या लेकराला फक्त एवढंच सांगतायत, शोभा, आतापर्यंत दुःखाच्या वार्ता आल्या की रडायचं, हेच सत्र चालू होतं. आता बदलायचं बरं आपण. आता जेवढं दुःख ऐकू येईल तेवढं चिडायचं, आता रडायचं नाही. जेवढी दुःख जास्त तेवढा प्रतिशोध जास्त. शत्रूला अक्कल आली पाहिजे, जेवढा छळ करू त्याच्या 100 पट प्रतिशोध होतो. प्रल्हादाला किंचित छळा, हिरण्यकश्यप पोट फाडून मारले जातात. प्रतिशोधाची भीषणता. आता रडायचं नाही. भगवंता काय करू, शब्दही काढायचा नाही.
भगवंता फक्त आशीर्वाद द्या, त्या सगळ्या विश्व विनाशकांचा विनाश तुला करायचं आहे. आपल्या नारायणगावचं भाग्य आहे की या जन्माच्या आधीचा पाळणविडा आपल्याकडून जातो शिवनेरीवरती. तो सन्मान जिजाऊंची पूजा करण्याचा मान आपल्याकडे आहे. जो पाळणविडा आपण देतो त्यांना. आणि तेव्हा शिवनेरीवरच्या पाळण्यामध्ये असलेल्या शिवबाना आई सांगतायत, शिवबा तुम्हाला पाळण्यात घातलं खरं, पण झोपवण्यासाठी नव्हे. बाळा जो जो रे असा पाळणा म्हणणार नाही, पण गेली 400 वर्ष महाराष्ट्र झोपलाच आहे. आणखीन भर घालायची गरज नाहीये. आता तुम्हाला पाळण्यात घातले ते लवकरात लवकर उठा, जागे व्हा, सिद्ध व्हा, उभे राहा, यासाठी गाती आहे. अरे गुणी बाळ पुरे नीज, शब्दच असे आहे. नीज म्हणजे निजणं. आता पुरे कर म्हणून पाळणा म्हणते तुला. गुणी बाळ पुरे नीज आता करी सखया, उठ रे उठ शिवराया. गुणी बाळ पुरे नीज आता करी सखया, उठ रे उठ शिवराया, उठ रे उठ. राजा तू खेळ असा, खेळ खेळ जीवाचा, वीर श्री वीर रसाचा. तू खेळ असा खेळ. आई बापाची इच्छा पाहिजे हो. तुझ्या खेळण्यात तुझ्या अंगात वीरश्री आहे असं आम्हाला दिसलं पाहिजे. असं काहीतरी खेळ. कार्ट कॅरम खेळतो, काही शौर्य, इकडून टिचक्या तिकडून टिचक्या. आता मोबाईलवर रमी खेळतय भिकारले का, कॉम्प्युटर गेम खेळतय, हातापायाच्या काड्या फोकण्याच्या. सो पोरांची नाहीये. आईनं उपास केला पाहिजे. असला दुबळा राहणार असेल तर याची आई म्हणायची मला लाज वाटते. 50-100 जोर बैठक मारली पाहिजे. कुस्ती करता आली पाहिजे, लाठी चालवता आली पाहिजे, नाही तर हरामखोरा किमान सहन तरी करता आली पाहिजे. काय आपल्या बांबूच्या वनासारखं कार्ट उभं राहते, खराट्याच्या काड्या घेऊन हडत. लाज वाटली पाहिजे आई बापाला. माझं पोरग कसं दुबळं येतं. आणि अजून तरी आपली मुलं सज्जन आहेत हो. मी जर व्यायाम केला नाही तर आई उपास करते हे त्याला कळू दे. मी जर व्यायाम केला नाही तर माझे शिक्षकांना दुःख होतं हे त्याला कळू दे. पोरं खूप चांगली आहे, करतील हो सगळं. पण माझं कार्ट नाजूक आहे, याच्यातच आईबापाला मोठेपणा. वेलदोडा खाल्ला की त्याला सर्दी होते, लवंग खाल्ली की त्याला उष्णता बाधते. जगतो कशाला मेल्या तो. अरे जिजाऊंचा पाळणा त्यासाठी आठवायचा. ती सांगते लेकराला पाळण्यामध्ये तुझ्या खेळण्यात मला वीरश्री दिसली पाहिजे. तू खेळ असा खेळ खेळ जीवाचा, वीरश्री वीर रसाचा. सम्राट कधी पाठन दावी बेटा, करे सार्थ नाव मर हट्टा. देशात शिरून जे चोर, जाहले पुन्हा शिरचोर. करे त्यांचा तू संहार, समशेर करी जंगी ते घेऊन या. उठ रे उठ शिवराया, गुणी बाळ पुरे नीज आता करी सखया. आणि हा आत्मविश्वास येण्यासाठी लहानपणापासून ऐकवलं शिकवलं ते रामायण महाभारत.
जो लेकरू म्हटलं मी एवढूसा, मी कसा ग एवढा पराक्रम करणार? का नाही येणार? श्रीरामाने रावण वधीला लढुनी वानरा वीर बनवली. घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवली. तू तसा वीर होशील का, जमविसी मावळे गडिका. तलवार कधी धरशील का, रणी बधावया देश शत्रूचा मेळा. उठ रे उठ शिवबाळा, कोणी बाळ पुरे निज आता कधी सखया. उठ रे उठ, उठ रे उठ, उठ रे उठ शिवराया. नमः पार्वती पते हर हर महादेव. एक सांगण्यासारखी गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे अशी की जिजाऊ माँसाहेबांनी शिवछत्रपतींना फक्त योद्धा नाही केलं, पण त्यांनी बघितलं होतं योद्धे अनेक आहेत. धर्मपरायण प्रशासक पाहिजे, तो योद्धा पाहिजे, पण ती त्यातल्या अनेक गुणवत्तेतली एक गुणवत्ता तो प्रशासक पाहिजे. आणि प्रशासक चांगला असेल तर प्रशासन चांगलं. म्हणजे बुवा भारताचं प्रशासन चांगलं का नाही? प्रशासक चांगला नाही म्हणून. असं काय करता आपण? हो, मी सांगतो ते खरं आहे का नाही सांगा. कोण आहे भारताचा प्रशासक? प्रजा. प्रजासत्ताक राष्ट्र या शब्दाचा अर्थच काय? देशाचा राजा कोण आहे? प्रजा. त्यांना किती अक्कल आहे सांगा? अगदी 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलाला विचारा, जलसंधारण खाते कुठे असते? हा काय तपासणार राज्य? मुळात नागरिक शास्त्र परीक्षेत उत्तर देण्यापलीकडे आपण राजाला प्रशिक्षितच केला नाही. पालिकेत किती विभाग असतात, कोणकोणते विभाग असतात, कोणते मंत्री असतात, त्यांच्या अखत्यारीत काय असतं, त्यांच्या सेवा कोणत्या असतात, चुकला तर काय असतं, कुठे तक्रार करायची असते, त्यांनी तक्रार नाही घेतली तर कुठे जायचं असतं, काहीही माहित नाही राजालाच. समजा या चौकामध्ये एसटी स्टँडच्या समोर अशी मला एक बैलगाडी दिसली. खूप वजन टाकलंय त्या गाडीवर. त्या बैलांना पेलत नाही बिचारा, आणि तो बिचारा हाणतोय चापकानं. माझ्या मनात दया येणं चांगलंच आहे, पण राजा आमचा इतका अडाणी आहे. असं केल्यानंतर कुठे फोन करायचा? प्रशासकीय कोणता अधिकारी तिथे बोलवायचा? कोणाकडनं ह्याच्यावर कारवाई करून घ्यायची? राजालाच माहित नाही याच्यावरचा कारभारी कोण आहे. तेव्हा एक फार महत्वाची गोष्ट तुम्हा आम्हाला केली पाहिजे की किमान याच्या पुढचा 5वी ते 12वीचा विद्यार्थी हा उद्या उत्तम राज्य करू शकेल, इतकी त्याला राज्याच्या या नोकरांची माहिती पाहिजे. हे तुझे सगळे नोकर नेमलेले आहेत, यांची कामं ही आहेत, करतो का नाही बघ तिथे जाऊन. झोपू नको. आम्हाला जे काही विद्वान मिळतात, आता माझ्या तब्येतीवर जाऊ नका, पण मी फुटबॉल टीमचा होतो सदस्य. आता मीच फुटबॉल झालो, पण फुटबॉल खेळायचो ते नेहरू स्टेडियमवर. आमच्या इतकी मस्त फुटबॉल मॅच इंटर कॉलेजिएट, आणि त्याला बक्षीस समारंभासाठी अधिकारी वर्ग आलेला. आमची मॅच झाल्यानंतर त्यांनी भाषण दिलं. वा वा वा, काय मुलं उत्तम खेळतायत फुटबॉल, वा वा. अगदी रक्ताचं पाणी करतायत, घामाच्या धारा चालल्यात, मुलांचं किती कौतुक. पण काय आपल्या भारताची अर्थव्यवस्था इतकी वाईट आहे, काही संबंध नाही या विषयाचा काही एकमेकाशी. त्याच्या डोक्यात काही शिरलं नाही. ते व्यवस्था इतकी वाईट आहे. एवढी मुलं इकडे, एवढी मुलं इकडे, सगळे फुटबॉल खेळतायत, पण एवढ्या खेळाडूंमध्ये मिळून फक्त एक फुटबॉल. ह्याला कोणी नेमणार आहे अधिकारी म्हणून? चूक त्याची नाही, चूक राजाची आहे. तुला कळलं पाहिजे, या येड्याला फुटबॉल कशा असतो तेच माहित नाहीये.
ह्याला काय आमच्या डोक्यावर ठेवलाय? आमच्या संगीत डिपार्टमेंटमध्ये एक माणूस असा आला होता, आता तुम्हाला दिसतंय, हे दोन एकत्र करून वाजवलं जातं. मग त्याला ते माहीत नव्हतं. खालच्या शिक्षकांनी सांगितलं आम्हाला तबल्याची जोड जास्त पाहिजे. म्हणला कशाला पाहिजे? दोन दोन तबले घेऊन एकच माणूस वाजवतो. त्याची चूक आहे का? नोकराची चूक नाही. नेमला कोणी? तो राजाला तर अक्कल पाहिजे. तसं काही कीर्तनामध्ये सापडतात ना अशी. असं मी गायला लागलो, काही ठिकाणी गाणं आवडत नाही बरं लोकांना गायलेलं. मग त्यातल्या त्यात एक पैलवान असतं, ते दांडकी घेऊन उठतं. आम्हाला घाम फुटतो, काहीतरी घोड आहे आणि ते बिचारा आम्हाला काही करत नाही. त्याचं स्टेजला एक फेरी मारतं, मग तिकडून एक फेरी मारतं, परत जागेवर बसतं. आता तेवढ्या वेळात एक अभंग संपला, आता दुसरा अभंग सुरू, परत उभं राहतं. पण तो शहाणा. त्याला शेवटी आम्ही विचारलं, साहेब माझं काही चुकतंय का? तुम्ही का असं सारखं फिरताय? ना तुमचं काही चुकत नाही, तुमचं मस्त चालू आहे. तुम्हाला आणला कोणी त्यालाच फक्त शोधतोय मी हित. म्हणजे चूक तुमची नाहीये महाराज, चूक तुमची नाही. नोकर चुकला तर नोकराची चूक नाही, याला नेमला कोणी किंवा याच्यावर लक्ष न ठेवणाऱ्या राजाची खरी चूक आहे. लक्ष न ठेवणाऱ्या राजाची खरी चूक आहे. यांच्या सगळ्या कारभारावर लक्ष ठेवण्याचे सुद्धा तास असतात. नागरिक तिथे जाऊन असू शकतात, विचारू शकतात, बघू शकतात, बोलू शकतात. असे तास असतात. आता ह्या राजाचं काय कराल मला सांगा. म्हणून उत्कृष्ट प्रशासक निर्माण करणं. 8 खाती कोणती असतात राज्याची? 8 खात्याच्या अखत्यारीमधली किती खाती असतात? या सगळ्यांची कामं काय असतात? यांच्याकडनं प्रशासन कशा पद्धतीनं करून घ्यायचं असतं? राजा, आपल्याला जर हिंदवी स्वराज्य नावाची काही वेगळी वस्तू करायची असेल तर माणसांचा आपल्या स्वराज्यावर विश्वास बसण्यासाठी पहिलं काम करावं लागतं प्रशासन उत्तम आणून दाखवणं. योद्धे तर 50,000 पडलेच सगळ्या ठिकाणी. लोकांना कसं कळणार राज्य बदललं? राज्य बदललेलं तेव्हाच कळतं जेव्हा प्रशासन बदलतं. जर राज्य बदलल्यानंतर सामान्य माणूस हेच म्हणत असेल, वरती काही का असे ना, हे तर हेच होणार आहे, मग काय उपयोग? ह्या जनावराऐवजी हे जनावर आलं. हिरण्यकश्यपूला बाजूला करून प्रल्हाद जर राज्यावर येणार असेल तर प्रशासन पूर्ण वेगळं दिसलं पाहिजे, प्रचंड वेगाने बदललं पाहिजे. म्हणून तुला माहिती पाहिजे न्यायाधीशाची कामं काय, न्यायाधीशाकडनं काय करून घ्यायचं असतं, वकिलांची कामं काय, त्यांच्याकडनं काय करून घ्यायचं असतं, इंजिनिअरिंगचा टॅक्स काय, त्यांच्याकडनं कसं करायचं असतं, उद्योजक म्हणजे काय, जहाज म्हणजे काय, हे म्हणजे काय आणि ते म्हणजे काय. उत्कृष्ट प्रशासक उभा केला योद्ध्याच्या बरोबरीनं आणि मनामध्ये आलं की हे सगळं आपल्या गुणवत्तेचं अमृत सगळ्या समाजाला माझ्या लेकराचं मिळालं पाहिजे. हो, मनात आलं खरं. आणि जेव्हा तीव्र इच्छेनं आपण भगवंताची उपासना करतो तेव्हा भगवंत त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी योग्य ते वातावरण घडवतोच. तेव्हा कोणी असं म्हणू नये आम्ही काय 20चे आहो का, आम्ही काय 30चे आहो का, आम्ही काय 40चे आहो का, आम्ही काय व्यायाम करणार. 70च्या माणसाला व्यायाम करता येणार नाही हे मला कळू शकतं, पण त्यांनी जर आपली उपासना प्रचंड प्रखर केली आणि भगवंतापाशी तीव्रतेनं प्रार्थना केली की 40च्या आतली माझ्याकडे जेवढी कार्टी आहे तेवढी सगळी बलवान कर, त्यासाठी योग्य वातावरण भगवंत उभं करतो. मुळात आम्ही प्रार्थनाच करत नाही म्हणून प्रश्न येतो. एकदा असं झालं होतं ना, देवळा समोर न्हाव्याचं दुकान आणि तो पुजारी लेकाचा मंदिरातनं जो बाहेर यायचा, एवढी दाढी, एवढ्या जटा. बरं, तपस्वी म्हणून वाढवत असेल तर ठीक आहे, पण त्याला इतका त्रास व्हायचा तो केसाचा, हितनं घाम येतोय तिथनं घाम येतोय, सारखा आपला खाजवतोय, करा 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 करा. एका माणसानं सांगितलं न्हाव्याला, अबे तू हितच समोर आहे, तो सारखा केसाला करकर करतोय, तिकडे फुलं वाहताना त्याला केस सावरता येईना, याला बरोबर का करत नाही. न्हाव्याने बरोबर उत्तर दिलं, त्याला माझ्याकडे येऊ दे ना, मी देवळात जाऊन भाजरू का त्याला, तू माझ्याकडे येऊ दे ना. ही मौज आहे. आणि या दृष्टीनं ते वातावरण अनुकूल असं झालं की शहाजी राजांना, आदिलशहानं 2 जहागिऱ्या दिल्या. एक जहागीर दिली कर्नाटकामध्ये बेंगलोर
आणि दुसरी जहागीर मुद्दामच त्यांच्या खिजवण्यासाठी, जिथे त्यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती पुण्यामध्ये, जी यांनी भस्मसात केली होती, ते पुणे, सुपे, इंदापूर. इंदापूरला आपल्या मालोजी राजांची पण समाधी. मुद्दाम तो सगळा पट्टा जो तुम्हीच करायला घेतला होता आणि आम्ही उद्ध्वस्त केल्यामुळे तुम्ही आमचे नोकर झाला होता, त्याची आठवण देण्यासाठी. आपको बहाल किया जाता है. अरे वाह. पण बेंगलोरला राहून सुपे इंदापूर सांभाळता येणार नाही, आणि सुपे इंदापूरला राहून बेंगलोर बघता येणार नाही. उपाय एकच, शहाजीराजे बेंगलोरला राहतील आणि आता पुणे, सुपे, इंदापूर, नाशिक हा संपूर्ण परगणा आणि पट्टा प्रशासक म्हणून शिवाजीराजे काम पाहतील. आपण त्यांचं वय 5-6 वर्षाचं आहे, अज्ञान पालक म्हणून मासाहेब काम पाहतील. पण आता त्याला खऱ्या अर्थाने प्रशासनाचा अनुभव द्यायचा आहे. तुम्ही मनामध्ये ठरवलंय, तशी तुम्ही भगवंताची नितांत प्रार्थना केली आहे, भगवंतानी तो योग जुळवून आणलाय. आता पहिले महाराज त्या जहागिरीमध्ये गेले ते योद्धे म्हणून नाही, पहिले प्रशासक म्हणूनच गेले. आणि उत्कृष्ट प्रशासनाचा नमुना दाखवण्यासाठी तो सगळा लवाजमा शिवनेरीतनं जेव्हा पुण्यात आला, राजांना असं सांगितलं होतं की जहागिरीत जायचंय. आता जहागीर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं? पुण्याच्या वेशीत आले, एकही वाडा उभा नव्हता, सगळी झाडपोळ, म्हणजे एखाद्या स्मशानात आलो की काय. दादोजी कोंडदेव शेजारी होते, शहाजीराजांनी नेमलेला अत्यंत त्यांचा विश्वासाचा माणूस. सहज बाळराजांनी विचारावं, दादोजी सारस्त उजाड आहे, मग राहायचे कुठे? वाडा बांधून राहायचे, पाहून नाही, आपण उभा करायचा. माणसे भय खातात, याचे कारण मुळामुठेच्या काठावरती आदिलशहाने एक पहार ठेवली आहे. त्या पहारीवरती एक माणसाची कवटी आहे, त्याला जोड्याच्या माळा घातलेल्या आहेत, त्याला बिब्बा लावलेला आहे, आणि त्याच्या खाली एक मोठा लेख लिहिला आहे की ही जहागीर आदिलशहाने जाळून फोडून उद्ध्वस्त केली आहे. पुन्हा येथे जहागीर करायचा जो प्रयत्न करील त्याचे मुडके या पहारीवर लावले जाईल. अशी पहार ठेवून तुम्हाला जहागीर दिली आहे. लोक कशी जहागीर बसवतील, आणि मग मात्र राजाने स्वतः त्या ठिकाणी जाऊन वय वर्ष 6 कल्पना करा, आपण जिजामातेच्या ठिकाणी असतो तर आपण तिकडे जाऊच नाही. पहारही बघत जाऊ नको, कवटी बघत जाऊ नको, आपली कवटी इकडं करतो आपली, आपण तिकडे बघायचंच नाही. काय बघायचं नाही, माझी जहागीर आहे ना. मग आबासाहेबांनी आपल्याला जहागीर करण्यासाठी जर ते दिलं असेल तर प्रत्येक काना आणि कोपरा शिवत्वाने आणि मांगल्याने भरून टाकणं ही माझी जबाबदारी आहे. चलो बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया. गाढव नांगर फिरले यावर, गाढव नांगर फिरले यावर, जळके वाडे वाड्या बघही, जळके वाडे वाड्या बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया, बघही. राजा पहा पहा पहा, जळक्या भिंती बघ आक्रंदती, जळक्या भिंती बघ आक्रंदती, धावा श्री शंकरा बोलती, धावा श्री शंकरा बोलती. म्हणून तुम्हाला झाली स्फूर्ती, म्हणून तुम्हाला
झाली स्फूर्ती तुम्ही विष्णू धरती तव जाया, तुम्ही विष्णू धरती तव जाया, पुण्यभूमी शिवराया बघही, पुण्यभूमी शिवराया बघही पुण्यभूमी. राजे सर्व लवाजमासह तिथे गेले. सगळ्यांच्या देखत पहार गदगदा हलवून उपटून काढली. आम्ही येथे राज्य वसवणार आहोत. आबासाहेबांनी येथे दायित्व आम्हास दिले आहे. हे सांगून पहार फेकून दिले मुळामुठेच्या पाण्यात. सोन्याचा फाड लावलेला नांगर, बैलगाडी, बैलाची जोडी शृंगारली आणि सगळ्या नागरिकांना हाताशी घेऊन दादोजींच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली तो अख्खा पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरला. शेतीची विभागणी झाली, त्याच्या सवलती ठरल्या, त्याची बियाणं पेरण्या सुरू झाल्या. तुमची शेत लुटणार नाही अशा फौजा उभं राहणं आलं. आणि राजे प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेऊन बघतायत. शेतीची लागवड चालू असताना स्वतः चिखलात उतरतील. कसं पेरतात दाखवा की. जिजा मातोश्रीना वाटायचं दादोजी ओ काय हे. महाराजनी साहेब असा राजा स्वराज्याला क्वचित मिळतो. त्यांनी सगळं केलं पाहिजे असं नाही, पण प्रत्येक गोष्ट करून बघितली असल्यामुळे त्याला त्याच्या कष्टाची जाण कळते. त्याला शेती करून बघू दे, त्याला लोखंड ओतून बघू दे, त्याला तलवारीला धार लावून बघू दे, त्याला घोड्याचा खरारा करून बघू दे. या सगळ्यामध्ये तरबेज अशा राजांनी वयाच्या 6व्या वर्षी जहागीर चालवायला घेतली. 7, 8, 9, 10, 11, 12 5 ते 6 वर्षात पुणे, इंदापूर, सुपे या विभागाचा महसूल बेंगलोर सारखा करून दाखवला राजांनी. आदिलशहा सुद्धा चकित झाले. हो 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 शहाजी राजे, आपके बेटे ने तो कमाल कर दी, कमाल कर दी, कमाल कर दी. वो तो 12 वर्ष का हो गया, अभी तक दरबार में नहीं लाया. ये ठीक नहीं, ये ठीक नहीं. तर राजांची खरी इच्छा नाही, पण पर्याय नाही. पुण्यामध्ये निरोप गेले. काही एक विशिष्ट शिबंदी घेऊन राजे मासाहेब आपल्या महत्वाच्या विश्वासू लोकांवरती पुण्याची जहागीर सोपवून माणसं विजापुराकडे आली. विजापुरामधला अर्थातच त्यांच्या निवासासाठी असलेला भूप्रांत म्हणजे सरकारी निवासच असणार. शहाजीराजे अक्रमांकाचे लष्करातले अधिकारी आहेत, त्यामुळे दणदणीत असलेला सरकारी भक्त निवास. पण इथे जिजाऊ मासाहेब आले आहेत हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेची गरज नाही. रस्त्यावरनं माणसं गेलं तरी सांगायची मासाहेब आल्या बघा. का अहो भक्त आल्याची खूण नामस्मरणातच कळते. आणि ह्याची खूण चौकात शिव्या ऐकू आलं की सौभाग्यवती सांगतात आले महाराज. म्हणून कीर्तनाची एक वेगळी गोडी यासाठीच आहे. हे सगळे प्रकार ऐकायला मिळतात. अलीकडे भोपाळ्या सुद्धा रेडिओवर वगैरे लावत नाही. बरं केव्हा लावतात तेव्हा आपली पोरं जागी राहत नाही. तेव्हा साधारणतः सकाळी उठलं, दात घासले, टॉवेल घेतला की हवा में उडता जाए मेरा, आग माझी आई आंघोळ कर, जय गंगे भागीरथी म्हण. ते लाल दुपट्टा मलमल का आहे ना संध्याकाळी, काय बोलायची सोय नाही. सकाळी 5 पासून रेडिओ मिरची
मळव्यात होईल नाही तर काय होईल? एवढी मिरची खातात का? मिरचीला काही प्रमाण आहे ना हो. काही काही गोष्टी छानच पाहिजे. पहाट झाली, हे आमचं घर आहे हे समजण्याचं सोपं उपाय. सुंदर भगवंताची पूजा झाली आहे, सुंदर घंटानाद झालेला आहे, सुंदर धूप लावलेला आहे त्या भगवंतासमोर, आणि घरातून ऐकू येणारे स्वर घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिल वकरी वनमाळी वनमाळी, उठिल वकरी वनमाळी, उदया क्षणी मित्र आला. घनश्याम सुंदरा सायंकाळी एके बेडी द्विचकण अवघे वृक्षी. अरुणोदय होताची उडाली सरावया पक्षी. प्रभात काली उठुनी तापसी, तीर्थ पथ लक्षी. करुनी सडा सम्मार्जन गोपी, कुंभ घेऊनी कुक्षी. यमुना जळासी जाती मुकुंदा, यमुना जळासी जाती मुकुंदा. दध्योधन भक्षी. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. गोपाल कृष्ण भगवान की मंगल वातावरण तयार. आणि मग मात्र वडिलांच्याकडून सूचना आली, राजे तयार व्हा बरं. का? आम्हाला विजापूर बघण्यासाठी बोलवलेत ना आपण. विजापूर तर पहाच, पण त्याबरोबर आणखीन एक महत्वाचे आहे, बादशहांना तुम्हाला बघायचे आहे. तुम्हाला विजापूर बघायचे आहे तसे त्यांनाही तुम्हाला पाहायचे आहे. दरबारीत गेले पाहिजे. हा अजेंडा माहित नव्हता दौऱ्यातला. आबासाहेब आम्हाला नाही यावेसे वाटत तेथे. असे करू नये. एवढे तरी स्वराज्य कोणामुळे करायस मिळाले, तेथे जायला हवे. नाही जायचं. असा बाप लेकाचा आवाज वाढू लागला की महत्वाची भूमिका आईची. हो, आणि भूमिका म्हणजे समन्वयाची पाहिजे. बाबा आवडत नाहीयेत का तुला? आपण बाबाच बदलून टाकूया. इतकी पुढारलेली आई नको तिथे घ्यायला. अरे बाळा, समन्वय करायचंय आपल्याला या ठिकाणी. थांबा, मी काय बोलायचे ते बोलते, आणि मग जिजा मातोश्रीने सांगावे. काय शोभा, आम्ही एवढे रामायण सांगितले, महाभारत सांगितले, ते वायाच गेले म्हणायचे. आम्ही आदिलशहाला भेटण्याशी याचा काय संबंध? काय म्हणजे आपला अगदी आदिलशाही राज्य पद्धतीवर राग असेल, पण याचा अर्थ त्यास बघू नये, त्यास भेटू नये असं होत नाही. रावणाचा कारभार नाही आवडला तरी त्याला भेटण्यासाठी मारुतीराय गेले होते दरबारात. धृतराष्ट्राचा कारभार नाही आवडला
तरी सुद्धा त्याला 4 गोष्टी सुनावण्यासाठी गोपाल कृष्ण गेले होते दरबारात. आणि मुळात धृतराष्ट्रासारख्या ठिकाणी जर चुकून माकून परमेश्वराच्या अवकृपेनं संघर्षाचीच वेळ आली, येऊ नये, पण अवकृपेनं संघर्षाची वेळ आली तर किमान कोणाशी संघर्ष करायचा हे पाहून तर ठेवावे. युद्धाच्या पूर्वी अंगद नव्हता गेला रावणाच्या दरबारात. त्याचे एकदा सेनापती कोण आहे, सैनिक कसे आहे, सैन्य काय आहे, एकूण शक्ती किती आहे, आपल्याला कोणत्या शक्तीपर्यंत वाटचाल करणं अपेक्षित आहे, या गोष्टीचा अंदाज नको घ्यायला. खरं तर असे होऊ नये, पण झाल्यास आपला अभ्यास नाही हा कलंक असू नये, एवढ्या पुरते तरी जावे. आणि मग मात्र बसलं डोक्यामध्ये, जातो. पण थोडीशी गडबड झाली अशी, ही सगळी जी उदाहरणं दिली ही अभ्यासासाठी जशी गेली होती तशी तिथे भूकंप करतून आलेली उदाहरणं होती. तेव्हा अभ्यासापेक्षा डोक्यात पहिला बसला भूकंपच. अंगद गेला त्यांनी भूकंप केला, मारुती गेले त्यांनी भूकंप केला, गोपाल कृष्ण गेले त्यांनी भूकंप केला. अब हमारी बारी, आता काय करत नाही बाबा. आणि मग तंग तुमान ही अंगरख्याचे बंद लोंबती त्यावरती. सुंदर असा वेश परिधान केला, तंग तुमान अंगरखा, छोटासा जिरेटो, छोटीशी तलवार, कपाळी शिवगंध. आहा, शहाजी राजांच्या बरोबर छोकरा चालायला लागला, सांगायची वेळ नाही येता कामा. शक्तिवान आहेत. परेड याच्यासाठीच तर असते. परेडची गरज लष्करी शिस्तीचा माणूस उभा राहील कसा, चालेल कसा, बघेल कसा, पाऊल टाकेल कसा. कालेशच्या बाहेर उभं राहून बघा एकदा. काय तुझ्या कमरेला कणा नावाची वस्तू आहे का? उगा आपलं वाकडं तिकडं सगळे त्रिभंगी देहुडे पडलेले. उभं कसं राहावं, सिंहाची चाल काय असावी, नजरेमधली चमक काय असावी, आश्वासन कसं असावं. अरे वा रे वा. असे चाललेले असताना खाली गडबड अशी, दोघही घोड्यावरती स्वार, यांचा घोडा या बाजूला, यांचा घोडा या बाजूला, मार्गामध्ये सगळे भेटणारे मुजरे करून बाजूला. आबासाहेब, बोला राजे. चांदीचे पत्रे लावलेत या दरवाजास. हे बादशहाच्या दिवाणाचे घर. अरे वा. तिकडे सोन्याचे पत्रे लावलेले दिसतात, ते सेनापतीचे घर. अरे वा. आबासाहेब, ही तोफ ही विशेष तोफ आहे, विजापूरची नावाजलेली. ज्या तोफेचं नाव मुलुख मैदान. या तोफेचे वैशिष्ट्य असे की त्याच्यामध्ये एक तोफेचा गोळा भरला आणि युद्धामध्ये तो जर टाकला गेला तर जिथे तो गोळा पडेल त्यापासून जवळजवळ 1 ते 2 मैलाचा अख्खा प्रदेश उद्ध्वस्त होऊन जातो. जो वसलेला मुलुख असतो त्याचे मैदान होते. म्हणून या तोफेस मुलुख मैदान तोफ म्हणतात. राजे, अशा 32 तोफा विजापुराकडे आहेत. आता राजांची हिशोब सुरू झाली, आईनं का पाठवलं. अशा 32 तोफा विजापुराकडे आहेत, याचा विचार करून पुढे चिंतन केलं पाहिजे. हे पहारेकरी, हे शस्त्रांचे कारखाने, या तटबंदी, या बाजारपेठा, सगळं एक 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 दाखवत 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 अगदी दारापर्यंत आले. दारावरती प्रसंग असा होता, हत्तीच्या सोंडानी भले, हत्तीच्या सोंडानी भले, कारंजे केली तुषार उडविले, इंद्रधनुष्यानं शोभाजित केली, अशी जिथ शोभा रंगली, अशी जिथ शोभा रंगली, तिथच बदले शिवाची स्वारी, शिवाची स्वारी. दरबाराच्या दारात संगमरवरी हौद होते.
हौदामध्ये अत्तर होतं. प्रत्येक हौदा शेजारी हत्ती उभा होता. सरदार आल्याची घोषणा झाली की हत्तीनं सोंड बुडवायची अत्तरात. फरदेशी फवारा उडवून सगळीकडे आसमंत सुगंधित करायचा. हा प्रकार पाहिला. राजे, हे वैभव आहे आदिलशहाचे. पण ते वैभव बघून डोक्यात तिडीक उठली. या आदिलशहाचीच जहागीर पुणे, सुपे, इंदापूर, नाशिक जी आम्ही सांभाळतो. त्यातल्या अनेक गिरीवन, अनेक आदिवासी ठिकाणी त्यांच्या शेतकऱ्यांना खाण्यासाठी भाताची पेज सुद्धा नाही. तिथल्या शेती कसण्यासाठी बादशहाकडे पैसा नाही. अत्तरे उडवण्यासाठी पैसा आहे. ऐसे राज्य आहे. मासाहेब जे म्हणतात राज्य बदलायला हवे ते हे आहे. प्रशासकीय अधिकारीच चैन करण्याचा मोठेपणा दाखवतो आहे आणि प्रजा दारिद्र्यरेषेच्या खाली आहे. गंभीर विचार करावा लागेल. आणि दरबार सुरू झाला. तिथंच पातली शिवाची स्वारी, शिवाची स्वारी, शिवाची स्वारी जे. एकेका सरदाराचे नाव घेत जात होते. प्रत्येक मनुष्य येऊन मसनदी समोर मुजरा करत आहे. शहाजी राजांचे नाव. राजेंनी येऊन मुजरा केला. शेजारीच बाळराजे उभे. एकटक आदिलशहाकडे पाहत आहेत. हिशोब चालू आहे. का सगळे घाबरतात याला? प्रकृतीनं म्हणाल तर याच्यात चौपट आकाराची माणसं दरबारात समोर उभी आहेत. या सगळ्यांनी फुंकर मारली तरी हा शंख इथं राहायचा नाही. कशाच्या जीवावर हात सकतो? शहाजी राजाने जागे केले. कुर्मिसात करा. नाही. भूकंप, उल्कापात. राजे सगळ्या बाजूनी पहारा उभा आहे. येथे बादशहाचा अवमान सहन करता येत नाही. कुर्निसात करा. नाही. वरपासून खालपर्यंत घाम सुटला. गंमत नाही महाराज. विजापूरच्या दरबारात उभे होता. पण कोण्या सरदाराच्या लक्षात आले. तो पुढे गेला. खावीन. मुलगा खेड्यामध्ये वाढलेला आहे. दरबारी रीतिरिवाज तेवढेसे ठाऊक नाहीत. काही चुकले तर मैं समझ सकता हूं. आणि लांबूनच बादशहा सांगतात रहना दो शिवाजी, रहना दो. एवढंच म्हटले असते तरी भूकंप टळला असता. पुढचं वाक्य म्हणजे जिलेटिनच लावलं होतं त्यांनी. एकदम अनवधानाने का होईना पण मुखात असे शब्द गेले. रहना दो शहाजी राजे, बेटा घाबर गया होगा. तो घाबरल्यामुळे बहुतेक कोर्निसात करत नाही. तसाच उभा. आयुष्यपूत आपण घाबरलो असं हे म्हणतोय आणि आपण गप्प बसायचो. म्हणजे लोकांनी म्हणायचं हे घाबरले होते. कुठं बोलले तेव्हा? एवढी अक्कल सगळ्यांना आली तरी पुरेशी आहे. योग्य वेळेला न बोलणे म्हणजे आरोप मान्य करणे. योग्य वेळेला न बोलणे म्हणजे आरोप मान्य करणे. जर मला कोणी म्हटलं आफळे चोर आहे आणि आफळे गप बसला तर आफळे चोर हे आफळेला मान्य आहे असा कोर्ट निर्णय करतो. आपण बोलू नये, दुर्लक्ष करावं, सगळे नालायकांची वाक्य आहेत. योग्य वेळेला बोललं नाही तर तुम्ही नालायक आहात ही जगामध्ये ग्वाही पिटली जाते. आपण घाबरलो, पाय रोवून उभे राहिले. मी घाबरलेला नाही, पण इथे मुजरा करावा असं मला वाटत नाही म्हणून मी मुजरा करत नाही. हा काय कमी भूकंप झाला? राजांनी घाई गडबड करून यांना घरी पाठवलं. एवढ्या तीव्रतेचा पुरेसा आहे भूकंप. दरबाराने थोडं हसण्यावारीने लखन वय 10-12 वर्षाचं होतं.
सरकारी विश्रामगृहामध्ये सायंकाळी जेव्हा सगळे परत आले, राजे असे टन 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 चिडलेले. भर दरबारात आमचा अवमान झाला. लोक काय म्हणत असतील? शहाजी राजे असतील रणांगणावरती वाघासारखे, पण घरातलं पोरही त्यांचं ऐकत नाही. ते आमच्या कीर्तीचे काय? क्षणभर राग आला खरा. आईने सांगितलं, जरा थांबा, मी विचारते ना त्याला. शोभा, का कुर्निसात केला नाही सांगाल? का म्हणजे? आई, मी आधीच सांगत होतो मला पाठवू नको तिथे. मला नाही सहन करता आलं ते सगळं जे काही चाललं होतं ते. अगं मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई. मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई. जो आत शिरोनी पाही तो चढून गेली भुवई. मुजऱ्याला हात नवाही शिरलवू शकलो नाही. हे सिंहासन कोणाचे, हे वैभव तरी कोणाचे? काहूर मनी प्रश्नांचे अपहारी नृपसत्ते ते लववे ना हे शिरमाते. अपहारी नृपसत्ते ते लववे ना हे शिरमाते. अपहारी नृपसत्ते ते. जी नृपसत्ता सगळ्यांच्या धनाचा अपहार करते आणि श्रीमंती दाखवते, त्यांच्या समोर मान झुकवायची नाही मला इच्छा होऊ शकत, नाही इच्छा होऊ शकत. आई, मला कुर्निसातच करायचं असेल तर त्यांच्या समोर का? तू सांग तुझ्या चरणाशी ही कापून ठेवीन मान. तू सांग तात चरणाशी ही तोडून ठेवीन मान. या आपुल्या जनते करता खडगावर तोलीन मान. परी कोणी सत्ताधारी गृही शिरून झाली वैरी. वाहतात यांना भारी सक्रोध वृत्ती मम होते. लववे ना हे शिरमाते, लववे ना हे शिरमाते. आईन हे शब्द ऐकले मात्र. तू सांग तुझ्या चरणाशी ही तोडून ठेवीन मान. असा मनामध्ये उमाळा आला. राजा एवढं ऐकण्यासाठी 12 वर्ष थांबले होते. महाराष्ट्रातल्या भारतातल्या कोणाही माणसाला जर विचारलं कोणासाठी मरतोस बाबा, कोणी म्हणायचं ह्याच्यासाठी, कोणी म्हणायचं ह्या बादशहासाठी, कोणी म्हणायचं या राजवटीसाठी, कोणी म्हणायचं या गटासाठी. पण माझ्या लोकांसाठी मरतो म्हणायला कोण तयार नाही. माझ्या संतांसाठी मरीन म्हणायला कोण तयार नाही. माझ्या आई बापाच्या प्रतिसाठी लढायला उभं राहीन असं म्हणायला 400 वर्षात माणूसच मिळाला नाही राजे. आज पहिल्यांदा माझं पोरग रामरायाची वाणी म्हणते, मी त्यागाला उभा आहे बाबांसाठी, रावणासाठी नाही करणार. वाटेल तो त्याग करायला तयार आहे. आईसाठी, कुंभकर्णासाठी नाही करणार. राम शक्ती प्रगट होते या लेकरामधली. सगळा राग दूर केला, कडकडून मिठी मारली पोराला. चल 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 शिवा, हे स्फुल्लिंग पेटलाय. आता या निखाऱ्याला विजवायचा नाही, याचा वणवा झाला पाहिजे, याचा वणवा पेटला पाहिजे. चाल. राजे आनंदाने निघाले. आता जायचं पुण्याकडे, करायचं हिंदवी स्वराज्य. असं म्हटल्यानंतर फक्त जिजामाऊलीने एकच प्रश्न विचारला शहाजी राजांना. मगाशी खूप चिडले होते ते, त्यांना एवढाच प्रश्न केला, राजे मगाशी तुमचा अपमान झाला म्हणून रागवला. चलो ठेव. तुमचा अपमान झाला म्हणून रागवलात, म्हणालात काय संस्कार केले आपल्या पोरावरती. पण आज साधू संतांच्या साठी, सामान्य जनतेसाठी लढायला उभा राहतोय पोरगा. मी नाही ना काही चुकीचं शिकवलं पोराला. आज एवढ्या सत्तेकडे पाहून सुद्धा संघर्षासाठी उभं राहायला तयार होतोय पोरगा. मी नाही ना काही चुकीचं शिकवलं. काय शहाजी राजांचे उद्गार आहेत पहा. जीव, अगं पत्नी आहेस म्हणून
पण आज जगन्माता म्हणून तुझ्यापाशी साष्टांग दंडवत घालावा ही तुझी योग्यता आहे. याच्या नंतरच्या जीवनामध्ये तुला मला फार भेटता नाही आलं. विरहाचं विष आई बापाने पचवावं, तेव्हा समुद्र मंथनातलं अमृत सर्व देवांच्या पर्यंत पोहोचण्याची शक्यता. त्या नीलकंठाचं काम आपण करू. आई वडिलांनी मान्य केलं. असा दैवी विभूतीचा एक अंश उभा करायचा, नुसता उभा नाही. जसा दशरथाने आता त्याला त्राटिका सुबाहू मारीचाला संपवण्यासाठी पाठवला, तसा आता या हिंदवी स्वराज्याच्या भोवती उभे राहणाऱ्या कुठल्याही शत्रूला भस्मसात करून टाकण्याचं सामर्थ्य या पोराला देण्यासाठी. जा जगन्माते, हे जगदंबेचं लेकरू याच्या पुढे सर्व महिषासुरांचं मर्दन करेल यात संशय नाही. म्हणून पाठवलं पुण्याकडे. एक आश्चर्य वाटेल आपल्याला, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी राजांना पाठवलं, पण शहाजी राजे विजापुराची नोकरी सोडून त्यांच्याकडे का नाही गेले? याचं कारण समजलं पाहिजे. शहाजी राजे विजापुरात राहून जेवढं स्वराज्य सांभाळू शकतात तेवढं तिथे जाऊन नाही सांभाळू शकत. त्यामुळे कोणत्या दरबारात आहात हे महत्वाचं नाही, काय सांभाळता हे महत्वाचं. सांभाळता कोणाला, सांभाळता कशाला? पण खरंच महाराजांचा तो विक्रम उद्यापासून सांगणार आहे. रोहिडा किल्ला काय, तोरणा काय, पुरंदर काय, एक एक घ्यायला सुरुवात केल्यानंतर आदिलशाहचा असा अंगात यायचो, अभी खत्म करून लावतो. शहाजी राजे उभे राहायचे, मेरा ही लड़का है, मैं बोल दूंगा उसको. मी सांगेन तेव्हा सगळे किल्ले तुम्हाला परत करणार आहे, कशाला काळजी करता? विजापुराकडून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर पुढच्या जवळजवळ 10 वर्षामध्ये कोणतीही मोठी स्वारी राजावरती येऊ शकली नाही. कारण एका धरणासारखा बाप उभा होता त्या मार्गामध्ये. पोराचं हे झाड, हे वृक्ष हा बहरला पाहिजे, वाढला. बरोबर 9 लाख कीर्तन सुरू झालं. 11ला बंद केलेलं आहे. काय आहे, उद्या माणसं येण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. जर पहिल्याच दिवशी माझी कीर्ती अशी झाली, संपता संपत नाही हो कीर्तन बुवाचं. कुठं लांबते बुवाला काय करायचंय, मेल्याला तांगड्या पसरून झोपणारे आपल्याला कामं करायची उद्या सकाळपासून. पण पहिली कीर्ती झाली, वेळेत संपवतात हो बुवा, आता जायला हरकत नाही. तेव्हा आज कोण कोण नाहीत हे फक्त तुम्हीच ओळखू शकता, मी कोणालाच ओळखत नाही. त्यामुळं सगळ्यांना फोन करायला लागायचे, बाबा रे या तरी एवढा चांगला आपण रामायणाचा आणि शिवकाळाचा सुंदर एक मिलाफ करतोय. हे सगळं आपल्या आपल्या मनामध्ये भरण्यासाठी आणि तसंच पुढच्याही पिढीच्या मनामध्ये भरण्यासाठी श्रवण हे वाचण्यापेक्षा जास्त मोठं साधन आहे. अंगातल्या मध्या रक्तामध्ये भिनण्यासाठी ऐकणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. जेवढ्यांना शक्य असेल तेवढ्यांना घेऊन यायचं. कसं असतंय, दुधाच्या दुकानावर माणसांना आणावं लागतं. बाकीची दुकानं ते त्यांचे शोधून जातात आपले. त्यासाठी आपल्याला काही कष्ट करायला लागत, पण चांगल्यासाठी करावे लागतात. त्यासाठी तुम्ही काय कराल, मी काय करू, आपण आपल्याकडनं प्रयत्न करायचा. महाराज, यत्न कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता, असं रामरायापाशी एक मागणं मागूया. आणि असंच सगळ्यांनी या आध्यात्मिक आणि तसंच सामाजिक राजकीय चाललेल्या यज्ञ जागरणासाठी जे म्हणून अमूल्य योगदान दिले त्या सगळ्यांना वंदन करतो. अशीच ही बलिदानाची कथा यापुढे चालत राहणार आहे. 2 भाग अजून आपण शिवचरित्राचे पाहू, त्यानंतर परत पुढचे 2 भाग धर्मवीर शंभूराजांच्या चरित्राचे पाहू. काही माणसं म्हणतील आम्ही छावा बघितलाय, पण छावामध्ये सुद्धा काही गोष्टी राहून गेल्या आहेत ज्या इतिहासात आहेत आणि ज्या यायला हव्या, थोड्या आणखीनही समजायला हव्या. शंभूराजांचा प्रशासक त्याच्यात फार बाहेर नाही आला, त्यांचं बहुभाषिकत्व त्याच्यातनं इतकं बाहेर नाही आलं. अर्थात झाला तो उत्तम, पण अजून हे जे चारित्र्यातले आयाम होते, दिलेर खानाची त्यांची भेट याबद्दल काही विषयच झाला नाही. आग्र्याच्या विषयामधल्या 2 मिनिटाच्या एका सीन पलीकडे आग्रा हा विषय झालाच नाही.
तेव्हा चित्रपट बघून सगळीच व्यक्तिरेखा समजेल अशी खात्री नाही. ते संपूर्ण एक प्रचंड मोठा दीपस्तंभ समजून घेण्याच्या दृष्टीने थोडं कीर्तनाच्या माध्यमातून तेही समजून घेऊया. आणि अशा अनेक 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 पूर्वीच्या वीरांपासून आत्ताचे वीर जे काश्मीर वाचवायला उभे राहिले, जे भारताच्या फाळणीच्या वेळेला सुद्धा तुमच्या आमच्या दुःखांना निचरा करायला उभे राहिले, या वीरांपर्यंत एक छोटासा प्रवास या निमित्ताने करूया. वेळच्या वेळी कीर्तन संपवल्याबद्दल लोकांना सांगा, आपले बुवा वेळ पाळतात तेव्हा तुम्ही सुद्धा येण्याची आता वेळ पाळा. आणि आपण छानपैकी उद्यापासून अशाच सुंदर कथांचा मिलाफ आणि गुंफण आनंद घेण्यासाठी ऐकत राहूया. हे आधी वाजलं पाहिजे. राम गावा राम ध्यान, राम गावा राम ध्यान, राम जीवीचा विसावा. राम गावा राम ध्यान, राम गावा राम ध्यान, राम ध्यान. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आरतीसाठी उभे राहूया. हनुमंताची आरती म्हणायची आणि आज या ठिकाणी विश्राम करायचा. हे चिदान देगा देवा तुझा विसर गुण गायीन आवडी, हेच माझी सर्व सुटी लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. सत्राणे उड्डाण हुंकार वदनी करी तळमळ भूमंडळ सिंधू जलगगनी काळ देव ब्रह्मांड धाके त्रिभुवनी स्वरवर नर निशाचर झाल्या त्यापणी. जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे निप्रसादेन भिकृतांता. दोनोली पाताळे उठला प्रतिशब्द धरला धरणी धर्मानी राखेद कडाडले पर्वत उद्गण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय जय हनुमंता तुझे निप्रसादेन भिकृतांता. गालीन लोकांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी अलंकिनानंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव म्हणा. वाचामसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा पंचसुखावत् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. उद्या 8:30 ची उद्या 8:30 ला कीर्तनाला आरंभ. खुर्ची उद्या संध्याकाळी 4:30 ते 5:30 माहेश्वरी समाज महिला मंडळ भजनी मंडळ